अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 6,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई केली आहे. दिनांक 19 जानेवारी रोजी पथकाद्वारे पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू उत्खनन आणि उपसाबाबत माहिती काढत असताना गुप्त बातमीद्वारा मार्फत कोरडगाव गावच्या शिवारातील नाणी नदीमध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने चोरटी वाळू वाहतूक चालू असल्याची माहिती मिळाली. पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीचे नाव संकेत राम मोरे, वय 19 वर्ष, राहणार कोरडगाव, तालुका पाथर्डी असं असून त्याच्याकडून वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचं समजलं. आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण 6,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 59 भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे समीर अभंग, दीपक घाटगर, बाळासाहेब नागरगोजे, भीमराज खरसे, किशोर शिरसाट यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.